आनंदोत्सवाचा आई श्रद्धा बजटनाथ श्री देवळातर्फे स्वागत. जय श्रीराम. ಜನವರಿ 22 एक अपूर्व दिवस. ह्या अवसर आमगे जिवीत कालारी आमकां पळोवपाक मेळ्ळेले आमगेले सुत्रतेचे. तशेंच एक विशेष कार्यक्रम दूर आशिल्ल्या अयोध्यांतू छत्रस्थान विजृंभणेनी आमगेल्या देवस्थानांतूय एक धार्मीक कार्यक्रम जावपा म्हणून चिंतन जावन आमगेले देवळाच्या आडಳಿತ मंडळीन ह्या कार्यक्रम म्हळ्यार श्रीमद रामायण प्रवचन आयोजन केलेलें. त्या चलो दिवसाक आमगेले प्रकाशाची विद्वान श्री बी रामकृष्ण भट, पंडित श्री मन्याय सुद्धा हांगेले तिरुपतीचे दिवसाक हांव इच्छुकता. जनवरी 1, 1992 ಹೊನ್ನಾವರಂತೂ ಹಾಗೆಯೇ ಜನ್ಮ जाता. ನಾನು श्री बी उमानाथ भट आणि अम्मा श्रीमती वेदावती भट हांगे मूळ गांव उडपा लागींचे ब्रह्मावत. आनी प्रस्तुत बेंगलोरांतू वास्तव्य करून आसा. विजय कॉलेज बेंगलोरांतू हायर सेकंडरी एज्युकेशन आणि PUC जाल्ली फुडले आनी वेद अध्ययन आणि पौरोहित्याचे 2 वर्सां कोर्सा खातीर हांगा लागीं आशिल्ल्या मुल्कीच्या पाठशालेंतू भरती जाले. कडेरी बेंगलोर वचूचे श्री पूर्णप्रज्ञा विद्यापीठ थंय तांणी एडमिशन घेतलें. थंय तांणी व्याकरणशास्त्र, न्याय आणि वेदांत शास्त्राचे बग्गे 8 वर्सां कठीण अभ्यास केला. श्रीमन्याय सुद्धा ग्रंथ अध्ययन सुरू केले. आमकां दूर जावन कीर्तिशेष पेजावर मठाचे पीठाधिपती जावन आशिल्ले श्रीमद विश्वेशतीर्थ स्वामी, तशीच पेजावर मठाचे आत्ताचे पीठाधिपती जावन आशिल्ले श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वाम्याला मार्गदर्शन मेळ्ळेलें. त्या हांगेले सुकृत म्हणून तांणी सांगता. त्या परीक्षेत म्हळ्यार 2022 आमी अति उत्तम श्रेणींतू उत्तीर्ण जाले. आमकां प्रश्न आनी घालच्याक बशिल्ले महामायांतू श्री श्री सत्यात्मतीर्थ स्वामी उत्तरादी मठाचे, तशीच श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामी पेजावर मठाचे तांणी समेत आशिल्ले म्हळ्यार एक भारी विशेष. तांगेले तर आमी हांगेले पांडित प्रदर्शन केलें. तशीच तांगेले डिग्री विशयात सांगचे जाल्यार विद्वान माध्यम म्हळ्यार BA डिग्री म्हणटाची संस्कृतांतू तांणी फर्स्ट ग्रेडारी उत्तीर्ण केलें. तातूंत तांगेले स्पेशल सब्जेक्ट जावन आशिल्ला नवीन न्याय. ताजे नंतर डिग्री इन आचार्य म्हळ्यार MA त्या संस्कृत युनिवर्सिटी बेंगलोर तांणी केल्या परीक्षेंतू 2 गोल्ड मेडल घेवन हांणी पास केला. तशीच UGC नेट एग्जाम संस्कृत ट्रेडिशनल सब्जेक्ट घेवन हांणी उत्तीर्ण जाले. 2018-19 स्टेट लेवलांतू हांणी वेदांत शालक परीक्षेंतू फर्स्ट आयले. सगळे स्टेटाक हांणी फर्स्ट आयले. तशीच तांकां न्यायशास्त्र भाशणां तांकां एक कॉम्पिटिशन तांतू तांकां 2017-18, 18-19 आनी 19-20 सगळे स्टेटाकच तांकां फर्स्ट रँक मेळ्ळेलें आसा. नॅशनल लेवल कॉम्पिटिशन तशीच चलता. परंतु न्यायशास्त्र भाषण त्या सेंट्रल संस्कृत युनिवर्सिटी दिल्ली जावची त्या वर्सा म्हळ्यार 2018-19 2019-20 आमकां फर्स्ट रँक आनी 2 गोल्ड मेडल तरणाटे करता. तसं रामकृष्ण भट मामाना आमगे देवस्थान येवन आज करून 7 दिवस प्रवचन कार्यक्रम चलोवन दिवच्यासाठी देवळातर्फे तांकां हार्दिक स्वागत करता म्हणून आमगेले आयोजक मुख्य निवेदन करता. ही वेदिका रामकृष्ण योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांष्टहस्तचरणश्रवणत्वकारीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. विज्ञानरोचिः परिपूरितान्तरबाह्याण्डकोशं हरितोपलाभम् तर्काभयेतं विधिशर्वपूर्णम्
पूर्वगीर्वाणविज्ञानदमानतोऽस्मि ध्यायेद्धरिन्मणिनिभं जगदेकवन्द्यं सौन्दर्यसारमरिशङ्खवराभयानि दोर्भिर्दधानमजितं सरसञ्च भैष्मि सत्यासमेतमखिलप्रदमिन्दिरेशम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। तपस्वाध्यायशुश्रूषा कृष्णपूजारतं मुनिं विश्वेशमिष्टदं वन्दे परिव्राट्चक्रवर्तिनम्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुङ्गवम्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। अनंत कल्याण गुणपरिपूर्णो निर्दुष्टो अखिल वेद वेद्यो जगज्जन्मादि कारणदावनसिले त्या परमात्माले लक्ष्मी व्यंकटरमणाले स्मरण करताची हांगचे उडपी क्षेत्राचे अधिपती अधिदेवता देवकी नंदनु कृष्णाल स्मरण करताची ताजी ओटू ओटूची रामाले आता आम्ही स्मरण कोर का म्हणून ना रामाले नाक्क म्हळ्यार राम ओके नाय आमगेल मना येत असता सगळे जगत्याची राममय जालात आमगेल भरतखंड समग्र भरतखंडाची सर्वं राममयम जगत म्हळ्यार कसा नेतो अंदर भरतखंड आता राममय जात असं आता परा 22 प्रतिष्ठे नंतर सगळे जगत्तेवरकेन राममय जात अंत कसने संशय ना तसले मर्यादा पुरुषोत्तम रामाल स्मरण करताची रामदासु रामदूतु भगवत कार्य साधन करच्याक आईल तसले हनुमंतालदरी स्मरण करताची तुमक सर्वांक हांग उपस्थित असेल भगवत भक्तांक प्रीतीन स्वागत करताची आईचे दिवसा दुखून 9 दिवस पर्यंत वाल्मीकी रामायणाचे प्रवचन चलता प्रप्रथम रावून परमात्माला प्रार्थना करून घेऊया हे प्रवचनाचे ज्ञानयज्ञ कसं असं तो परमात्मा लक्ष्मी व्यंकटरमण रामोची ह्या सर्व निर्विघ्नारे संपन्न करून चलासून दिव तुम्ही दलरीच ह्या संख्येर येऊन सेरवलेल्या अत्यंत श्लाघनीय की त्यामुळे सर्वांक कळता रामायण ऐकू का म्हणाल उत्साह ह्या जनसंख्ये पडलेल्यावर कळता इथलं जनसंख्या 5.5 सूर जाता म्हळ्यार 5.5 का इथलं जनसंख्या आमक पळोचे मेळचे मस्त उण तर तुमक सर्वांक उत्साह आस म्हण कळता ह्याची उत्साह अंत्य दिवस पर्यंत अनुवर्तन जाऊ का म्हण म्हळेल्या आमगेल आशय रामाले गुणवर्णन करचे तसले तागेल व्यक्तित्वाचे तागेल पात्र चित्रण करचे तसले ग्रंथ ऑथेंटिक ग्रंथ आमकां खंयचे म्हळ्यार वाल्मीकी रामायण अनेक लोकांन अनेक रामायण बरयला
कुवेंपून बरेला रामायण दर्शन म्हणून तोरवे रामायण म्हणस आनंद रामायण अस अध्यात्म रामायण अस नाना प्रकाराची एक नाही दोन नाही हजार इथलं रामायण आयला तांग एक एक वर्षन एक एक अस त्याला आमको ऑथेंटिक खंचे परमप्रमाण खंचे खई खंचे मूल विषयाक रामाल व्यक्तित्वाक अपचार याना असताना तसल एक रामायण रचन केलेलं म्हणारे परमप्रमाण आमक वाल्मिकी रामायण त्या वाल्मिकी रामायणाच्या आधारारी इतर सर्व रामायण रचन केला आणि काव्यदृष्टीरी रामायण मूल रामायणात कसं ना त्यावर केन सेरसिला हे आम्ही 9 दिवसांतो रामायणाक कसन अपचार झाला आमक रामायणावर येऊचे अनेक प्रसंग पडून येऊचे संशय त्या सर्व संशय आम्ही परिहार करतवच तशी वाल्मिकी रामायण मग अत्यंत श्रेष्ठ ज्येष्ठ ग्रंथ वाल्मिकी महर्षीन रचन केलेलं तसं प्रातर्द्यूत प्रसंगेन मध्याह्ने स्त्री प्रसंगतः रात्रौ चोर प्रसंगेन कालो गच्छति धीमताम तुम्ही आज सांजवाड पुराजन येऊन पावले हांगा रामायण श्रवण कोर का म्हणून घेऊन एक सुभाषितकार सांगताची आम्ही आमगेले काल यापन कशी कोर काम सकाळी धनपारा सांजवाडा रात्री इथलं समय अस आम्ही आमगेले समयाचे सदुपयोग कशी करून घेऊ का म्हणून एक कवी सांगता प्रातर्द्यूत प्रसंगेन प्रातः सकाळी कसन कोर का म्हणा रे द्यूत प्रसंगेन द्यूत मला कसं नाही इस्पीट खेळचे सकाळी इस्पीट खेळणं सकाळ दुखून धनपार आम्ही टाइम पास कोर का तो कवी म्हणतस प्रातर्द्यूत प्रसंगेन मध्याह्ने स्त्री प्रसंगतः धनपार कसन कोर का म्हणा रे स्त्री प्रसंगतः स्त्री चिंतन कोर का पण आता कवीन आम्ही कशी टाइम पास कोर का म्हणून आमक शिकवून देत असतं प्रातर्द्यूत प्रसंगेन मध्याह्ने स्त्री प्रसंगतः रात्रौ चोर प्रसंगेन रात्री चोराल्या आलोचन कोर का चिंतन कोर का मला खई कसन चोरचे खंचान कसन घेऊन येऊ का हे पुरा आलोचन कोर का ह्याची आम्ही आलोचन करता करता जी आम्ही गेले दिवसाचे 3 वेळ कसन असं प्रातः मध्याह्न आणि रात्री अशी आपण कोर का म्हणून सांगतो तो कालो गच्छति धीमताम धीमंत विद्यावंत बुद्धिवंत म्हणून कोणासाठी तांगेल समय पुरा अशी वची तांनी वरकेन प्रातः कालार मध्यानारी रात्री ह्याची आलोचन करून तांनी तांगेल काल यापन करताच हे कसन बुटमाम अश्वे उपदेश करतात खंचकी एक कवीन कसकी सांगला म्हणून तुम्ही वरकेन त्याची कोट करून घेऊन सांगचे सकाळी धनपारा सकाळी द्यूत मध्याह्न स्त्री प्रसंग रात्री चोर प्रसंग कसं नाही त्याची तात्पर्य कसं नाही म्हणा रे प्रातः द्यूत प्रसंगेन द्यूत खेळा म्हणा बैसून सर्वांग इस्पीट खेळा म्हणून अर्थ नाही द्यूत म्हणा रे द्यूत खेळलेलं कोण धर्मराय द्यूत खेळणं सर्व तागेला असेल सर्व संपत्त नष्ट झाल्या त्या येऊची खई महाभारतात म्हणतात सकाळी महाभारताचे चिंतन करा महाभारत श्रवण करा म्हणून अर्थ प्रातर्द्यूत प्रसंगेन धनपार कसन कोर का मध्याह्ने स्त्री प्रसंगतः स्त्री चिंतन कोर काम इतर खंचे स्त्री नाही पतिव्रता स्त्री सच्चारित्र्यवती कुलवती जाऊन असेल तसले रामपत्नी सीतेला चिंतन करा म्हणा रे त्या सीतायाश्चरितम महत तिघेल चरित्र येऊचे तसं रामायणाचे चिंतन करा म्हण धनपार रात्री रात्रौ चोर प्रसंगेन चोराल चिंतन करा म्हण कोण चोर कोण कृष्णाल किनारी होड चोर कोण असो ना तशी कृष्णाला चिंतन कोर का त्या कृष्णाला येऊची खई तागेल प्रसंग पूर्ण भागवतान देत तशी सकाळी महाभारताचे धनपारा रामायणाचे आणि रात्री भागवताचे श्रवण करा म्हणून त्या कवील अभिप्राय द्वंद्व अर्थस तशी आम्ही आईच्या दिवसाका रामायण सांजवाळ झाला जाल्यार आमकां आतां कसं नाही म्हणा रे आमकां वरला समय केदाना म्हणल्यार सांजवाळ मात्र आम्ही पुरा महाभारत असो रामायण असो भागवत असो सांजवाळा श्रवण करता सकाळी कोणाक पुरसोत असना रात्रीवर केन कोणाक पुरसोत असना मेळचे ह्या समयारी आम्ही रामायण सर्व चिंतन करता म्हणताना तुम्ही सर्व रामायणाचे चिंतन एक हांगा आयले आम्ही प्रति दिवस
ह्या प्रवचनाचे आद्यंतारी रामनाम स्मरण करून घेऊन आद्यारी रामाला स्मरण करून घेऊन परमात्माला नामस्मरण करून प्रवचन आरंभ करूया. तदनंतर प्रवचन झाल्यानंतर बरके ना अंत्यारी रामालेची स्मरण करतची ह्या प्रवचन अंत्य करूया. अथाव रामनाम उच्चारण करता कृष्णनाम उच्चारण करता तुम्ही तशीच सर्व उच्चारण करा मुक्तकंठाना. परमात्माला सांगतात ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ ಕಟ್ಟಿರೆಂಬೋ कागद ಬಂದಿದೆ. आम्ही परमात्माला नामोच्चारण करतो म्हणताना आम्ही नांचून कोरका ना म्हणलं त्या अडशी करतो म्हटलं कनिष्ठ पक्ष उच्च ध्वनीरपणी तागेल नामस्मरण कोरका. हे आमका शास्त्र दासवरेण्य परमात्माला कागद परमात्माने हे बरोवन दिला म्हणून सांगताच. तशी आम्ही रामनाम स्मरण करूया. आद्यंतारी सर्व ಒಟ್ಟು ಮೇಳು ಏಕಕಂಠಾರಿ ರಾಮಾಲೆ ಹಾವ ಸಿಕೊಂದಿತ್ತ तशीच सर्व म्हणा. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे.
हरे राम हरे राम 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 हरे हरे श्री राम जय जय राम 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 जय जय राम बोलो सीतापति श्री रामचंद्र भगवान की चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं रघुनाथाले आमगेले प्राणनाथाल चरित्र एक एक अक्षर महापातकनाशनं कितलंसं है रामाल चरित्र वर्णन करचित असेल ग्रंथ शतकोटी प्रविस्तरम म्हणले 100 कोटी श्लोक असाच काही पडले हे आम्ही ऐकून दावच्या स्वयं 24,000 श्लोक असेल रामायणदल्री आमक श्रवण करच्यात असताना 9 दिवस दिल्यारी पावना म्हणल्यानंतर शतकोटी विस्तार रामायण अध्ययन करच्याक श्रवण करच्याक आमक समय ना ताकाची ताजी कंडेन्स्ड फॉर्म दिली आमका वाल्मिकी रामायण कोण वाल्मिकी महर्षी ताजी एक एक अक्षर वर केना महापातक नाशन आमगेले महापातक उपपातक म्हणून कसं असं सर्व नष्ट जाता एक एक अक्षरांवर केन एक श्लोक पठन केल्यावर केन ते पातक नाश जाता ताजे सार श्रवण केल्यावर केन पातक नाश जाता ताका आम्ही आमगेले जीवनाचे सर्व पातक पाप नाश जावका म्हणल्यारी रामचरित्र श्रवण करका हाका रामायण म्हणून मात्र नाव नाही आणि 2 नाव असाच्या एक रामायण अनेक पौलस्त्यवधा म्हणताची पौलस्त्य म्हण कोण रावण पुलस्त्यान्नात्तो पौलस्त्यवधा म्हण रावणाल वध त्या वर्णन करचित असेल ग्रंथ तका हाक रामायणाक पौलस्त्यवधा म्हण एक नाव अनेक नाव असा का सीतायाश्चरितं महत् सीतेल चरित्र काही पडे सीतायाश्चरितं महत् त्या तिगल पातिव्रत्याच्या तिने कशी तिगल पातिव्रत्य रक्षण करचे खातीर होराट केला ताजी चरित्र सीतायाश्चरितं महत् ताका सीता चरित्र म्हणून केना हाक म्हणताची आता पळया 3 नावस रामायण पौलस्त्यवध सीता चरित्र म्हणून आमका इतलं नाव असं म्हणून गोत ना रामकृष्ण भट आम्हाला रामायण प्रवचन असं म्हणून घाल्या कळता रामायण म्हणून पौलस्त्यवधाचे प्रवचन असं मला कळतवय ना महाभारताक अशी अनेक नावं असाची आस्तिकादी म्हणताची उपरिचरादी म्हणताची महाभारत म्हणताची प्रत्येक ग्रंथाक अनेक नावं असताची तशी रामायणावर केन अनेक नावं असले सीतेल चरित्र वर्णन करचित असले वाल्मिकी रामायण येत म्हणताना हज अवतार कशी जाल्ले म्हणून सांगताची वेदवेद्ये परे पुंसी जाते दशरथात्मजे वेद प्राचेतसादासीत साक्षात् रामायणात्मना वेदवेद्यो अखिल वेदवेद्य दावन असेल परमात्मो राम दावन केदन भूईक आईल पडया तेदना समग्र वेद रामायण दावन आईल काही राम वेदूची रामायणाचे रूप घेऊन आईल काही कशी परमात्मा वैकुंठा असेल हंग राम दावन आयलो
राम दावन आईल तशीची ह्या वेद वरकेन रामायण दावन आईल काय कशी वेद प्राचेत सादासीत प्राचेत असं म्हणल्यार वाल्मिकी त्या वाल्मिकी मुखांतर ह्या रामायणाचे अवतार जाल्ले म्हणताचे ताका रामायण रचन केले नाही रामायणाचे अवतार म्हणताचे परमात्मा जन्मा येता म्हणल्यार जन्मा याना आमका तुमका असेल म्हण काय परमात्माक जन्म असवाय ना परमात्माक जन्म म्हणारे अवतार हज फूड असेल तो हज मुखारवर के नसता आत्ता आमक देख पडता अवतार एक कालखंड पर्यंत आमक दिसता कडेर वापास दिसना हज फूड दिसना हज नंतर वरकेन दिसना हाक अवतार म्हणताची अवतार घेता वापास तगेल रूप तिरोधान जाता तशी रामायण वरकेना ताजे अवतार म्हणले वाल्मिकी महर्षीन रचन केलेले हे रामायणाचे अवतार आम्ही सर्व आयच्या दिवसा चिंतन करत असाची वेदूच रामायण जावन आयले म्हणून म्हणता क्षण आमके एक संशय येता कसन बट माम रामायणाक आणि वेदाक कसन संबंध वेदो आम्ही अध्ययन करचे थंय नाना प्रकाराचे मंत्र होमाक यज्ञाक ताक उपयोग जावत असेल मंत्र रामायण रामाल चरित्र सीताल चरित्र सांगचित असेल रामायण वेदाक आणि रामायणाक संबंध ना म्हणून आम्ही लेखताची त्याला अस संबंध पण या वेद कशी म्हणारे समग्र वैदिक साहित्य वेद ओंकारा भितर तुम्ही ओमची ताज एक्सपॅन्शनची समग्र वेद कशी म्हणून निमगोच्या पुरतो ओंकारांत 3 अक्षर अ उ म ह्या 3 अक्षर 3 शब्द झाले ताजे व्याख्यान अ उ म आसिल्या भूः भुवः स्वः जाले व्याकृती म्हणता चक्क अ असिल भूः जाले उ असिल भुवः जाले म असिल स्वः जाले ओम आचे व्याख्यान कॉमेंट्री ताजे एक्सपेन्शन भूः भुवः स्वः व्याख्यान ह्या भूर्भुव स्वः असिल व्याकृती ताजे आणखी तुम्ही एक्सपॅन्ड केल्या रे गायत्री जाता गायत्रींतवरकेन 3 पाद असतात तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् 3 पाद त्रिपदा गायत्री म्हणताची म्हणतात 3 अक्षर ओंकार अ उ म ताजे एक्सपेन्शनची भूः भुवः स्वः व्याकृती त्यावरकेन 3 शब्द असाची ताजे एक्सपेन्शन 3 पादाचे गायत्री गायत्रीवरकेन आणखी आम्ही त्या कान पडेल म्हणून जाल्यार रे पुरुष सूक्त मिळत आमकां पुरुष सूक्त वेदांत अत्यंत समग्र वेदाचे सार म्हणताचे पुरुष सूक्त त्या पुरुष सूक्तांतवरकेन 3 वर्ग म्हणतात 3 अक्षराचे ओंकाराक 3 शब्दाचे व्याकृती 3 शब्दाचे व्याकृतीक 3 पाद असेल गायत्री मंत्र आणखी आम्ही एक्सपॅन्ड केलं म्हणून जाल्यार पुरुष सूक्ताचे व्याख्यान कॉमेंट्री समग्र वेद म्हणल्यानंतर वेद आणि वपास सान करता येया वेद सान केल्यावर पुरुष सूक्त जाता पुरुष सूक्त सान केल्यावर गायत्री जाता गायत्री सान केल्यावर व्याकृती जाता व्याकृती सान केल्यावर ओम जाले ओम म्हळ्यार समग्र वेद आयले हे ओंकाराचे समग्र वेदाचे कंडेन्स्ड फॉर्म वेदाचे क्विंटेसेन्स म्हळ्यार ओंकार म्हणल्यानंतर गायत्रीवरकेन वेदाचे एक सार भाग गायत्री कनी रामायणाक संबंध आसा म्हणजे वेदाक आणि रामायणा संबंध असं म्हणून अर्थ कशी म्हणारे गायत्रींत 24 अक्षर 24 लॅक केल्यार 23 जाता जाल्यार तत्सवितुर्वरेण्यम त्या 2 करून घेवचे क्रम आसा नियम म्हणून करून घेताचे नियम म्हणून केल्यार 24 अक्षर जाता त्या एक संस्कृतांत एक क्रम आणि तो 24 अक्षराचे गायत्री आसा ताका एक कारण आसा नियम करच्याक पुरा एक अक्षर त्या नियम म्हणून संयुक्ताक्षर मात्र 2 केले नियम म्हणून ताका एक कारण आसा कसं म्हणल्यार 24 अक्षराचे गायत्रीक ताजे प्रतिपाद्य रूप परमात्माला खंयचे म्हणल्यार 24 रूप आम्ही प्रतिनित्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः 24 रूप 24 अक्षरादुकून प्रतिपाद्य तांतु 7 आणि 8 त्रिविक्रम आणि वामन तकाची नियम 2 विंगड केल्या वामनो त्रिविक्रम जालो 2 विंगड जाता 2 एक वरकेन जाता कित्याक म्हळ्यार वामनो त्रिविक्रम जालो एकलेच 2 जण विंगड नाही ताका नियम केले असो 24 अक्षर आसाची गायत्रींत हक्क आणि रामायणा कसन संबंध पळय रामायणांत वरकेन 24,000 श्लोक आसाचे 24,000 श्लोक आस वाल्मिकी रामायणांत
गायत्री मंत्र 24 अक्षर जाय तो 24 हांतू अक्षर एक म्हणलं तक्षण ताजे हे कॉमेंट्री म्हणत जातवे हक्कनी ताक संबंध असवे ना असं पळया त तत्स प्रथम अक्षर कसं गायत्री तो त हंगा रामायण आरंभ दत्त म्हणताना त दुखून आरंभ जाता तपस्वाध्याय निरतम तपस्वी वाग्विदांबरम तपस्वाध्याय त दुखून आरंभ जाता गायत्रीचे प्रथम अक्षर त रामायणाचे प्रथम श्लोक आरंभ दौच त दोन्ही अक्षर पळया तत्स त म्हणाले त्या अर्धाक्षराला का घ्यानाची स दोन्ही अक्षर हंगा रामायणांतो 1000 श्लोक दाल नंतर एक्झॅक्ट एका श्लोक 1000 श्लोक दाल नंतर फर्स्ट श्लोक सूर दवचे स दुखून सहत्वा राक्षसान् सर्वान् म्हणा रे गायत्रीचे एक त म्हणेल अक्षराका रामायणाचे 1000 श्लोक व्याख्यान गायत्रीचे दोन्ही स म्हणेल अक्षराका नेक्स्ट 1000 श्लोक व्याख्यान तिथलं नाही ताजे नंतर तत्स वी तिन्ही अक्षर वी असं तुम्ही करेक्ट रामायण काणो 2000 श्लोक दाल नंतर फर्स्ट श्लोक पडायला रे विश्वामित्रस्य धर्मात्मा विश्वामित्रस्य वी दुखून सूर जाता हंगवरकेन तिसरे अक्षर वी गायत्रीचे 24 अक्षराका हंगा एक अक्षर 1000 श्लोक व्याख्यान म्हणून नंतर हंग 24 हंग 24 एक अक्षराक 1000 श्लोक व्याख्यान म्हणून घेऊन खंचे पुस्तक काण पडायला रे मेळना प्राचीन पुस्तका काण पडायला रे 24000 श्लोक असेल पुस्तक काण पडलेला रे 1000 श्लोक नंतर त्याची अक्षर मेळता आज जाले प्रिंट झाले चौखंबाचे एक पुस्तक अस रामायणाचे तांत तशी एक्झॅक्ट अस तांतू आम्ही अनुमान करूयात वेदाचे हे एक व्याख्यान तशी गायत्री कनी रामायणाक संबंध वेदोची रामायण जावन आयलं परमात्मो राम जावन आयलो हाजी नंतर त्या वाल्मिकी महर्षीनं रचन केलेलं आहे त्या वाल्मिकी महर्षी जाल्यारीच आम्ही तागेल पूर्ववृत्तांत कसं नाही किती म्हणलं रे अस्सल एक व्हड रामायण दिलेलं आहे वाल्मिकी महर्षीला आम्ही चरित्र चिंतन करणं म्हणलं व्यर्थ आम्ही सामान्य पुरा ऐकलेलं वाल्मिकी कसं नाही म्हणलं रे तो एक व्याध जावन आशिल्लो किरात बेड जनांगाचो मांस भक्षण करून घेऊन कोण त्या रान्ना वाट्यांत पुरा येताची तांकां दरोडे करून घेऊन जीवन करत आशिल्लो एक दिवस कसं जालें हे वाल्मिकी महर्षीक मध्य नारद आणि सप्तर्षी येताची नारद आणि सप्तर्षी येत म्हणताना वाल्मिकी दायनी ते नानिकेची व्याध दावनास तो व्याध हांगेल वयर आक्रमण करता व्याधान आक्रमण केले तक्षण तो कसकसन असता त्या पुरा चोरता हांगेला आशिल्ले आणि सीधा वत्त म्हणताना नारद महर्षी निमगीत आत्ताक बरे तू ह्या पुरा आत्ता चोरले तू आईले पुरा जनाले दरोडे करून लुटी करून येऊन जीवन करतस जीवन यापन करतस हे इतलं महानीच कृत्य करतस पापकृत्य करतस तू ह्या पापाचे फल तू भोगता खंडित तांतू संशय ना जाल्यार ह्या पापाचे फल भोगच्याक तुगेल बायल वरकेन पापा फल भोगतव्या ह्या पापाचे फलान तू ती वरकेन भागी आसव्या खंडित आसता म्हणून म्हणलं तो मिगेल बायला मिगेल वैरी अगाध प्रीती असते तिका अभिमान आसा म्हणलं नंतर हांव कसकसन करता त्या पुरा कृत्यान तू ती वरकेन भागी आस वचून निमगून यो आयलो घरा येऊन निमगीत हो बायलाक हाव करची कार्याक ह्या पुरा पापकृत्य मग म्हणता आसाची ताजे फलांत तू भागी आस की ना ती म्हणता ಹೊರಬುದು ಏನಾಗೆ ಗೊತ್ತು ಪಾಪ ನಿಮ್ಮ ಯಸ್ವತ್ತು ಸಂಸಾರ ಪಡೋಚೆ मग आमक ಗೊತ್ತಸ त्या कर्तव्य आमगेला पाप ನಿಮ್ಮ ಯಸ್ವತ್ತು पाप ಅಂತ हाव भागी ना म्हणेल ती ಮೂಗ ವಿಸ್ಮಿತ ತಾವಂಗೆಲ್ಲ ಹಾಗೆ ಹೃದಯಾಘಾತದಲ್ಲಿ ಮಣಕೆದಲ್ಲ ಮತ್ತೆ ರೀ ವಜ್ರಾಯುಧ ಪಡಲೆಲ್ಲ ಮಣಕೆದಲ್ಲ अरे हाव इतलं पाप करता जीवा जीव दित्तले मिगेल बायला हाव करचे पाप करते अंत भागी नामून म्हणत मग सीधा येता पश्चाताप दत्ता आणि नारदाला सन्निधान शरणागत दत्ता आणि सांगता ना कोणेच मिगेल पापकृत्य अंत भागी ना म्हाका कळलं आयज
ज्ञानोदय जाल्या आता हांव कसन कोरका इतले वर्ष हांव नीच जीवन हांव आचरण केलाय कुकृत्य केलाय आता पश्चात्ताप हांव कसन कोरका सांगा तुम्ही वाट सांगा तेदन कळथाक तेदन नारद उपदेश दिताची पळय हंगे ऐकत म्हणताना आमका एक संशय येता पापकृत्यांत भागी नावे ಬಾಯ್ಲ ಗಂಡ ಮಾಡಿದ ಪುಣ್ಯ ಹೆಂಡತಿಗೆ ಸಮಪಾಲು म्हणताची ಗಂಡ ಮಾಡಿದ ಪುಣ್ಯ ಹೆಂಡತಿಗೆ ಸಮಪಾಲು ಹೆಂಡತಿ ಮಾಡಿದ ಪುಣ್ಯ ಗಂಡನಿಗಿಲ್ಲ ಗಂಡ ಮಾಡಿದ ಪುಣ್ಯ ಹೆಂಡತಿಗೆ ಸಮಪಾಲು ಹೆಂಡತಿ ಮಾಡಿದ ಪುಣ್ಯ ಗಂಡನಿಗಿಲ್ಲ ಗಂಡ ಮಾಡಿದ ಪಾಪ ಹೆಂಡತಿಯದ್ದಲ್ಲ ಹೆಂಡತಿ ಮಾಡಿದ ಪಾಪ ಗಂಡನದ್ದು एक बनता येऊन हाजे अर्थ एक बायल मनशाने निमगेल बटमाम आम्ही कसं नाही कोरका म्हणून नाव येत असतला रे कित्या म्हळ्यार रे गंड ಮಾಡಿದ पुण्य ಹೆಂಡತಿಗೆ समपाಲು बामूण पुण्य करता कितलं का तितलं पुण्य करता तो म्हाका कशी अर्थ मेळता हांव नुतो बैसल्यारी मेळता हांव केल्लेलें पुण्य ताका मेळना नाका हांव बरी पाप करता पाप ताका वता ताण करचे पुण्य म्हाका येता हांव करचे पाप ताका वता आम्ही कसं नाही कोरका म्हणून नाव आहे दासवरेण्यानं सांगला अशी दासवरेण्यानं सांगल्यानंतर आमकां त्याची प्रमाण जाता कसं नाही कोरका म्हणून नाव आहे हांव म्हणलें मागीर तूं आनीक फुल्ल कंप्लीट वाज्जी न्ही तें नेक्स्ट अंतिम पंक्ती कसं नास पळय तोंड रक्षक अचलानंद विठ्ठल नी गंड ना हेण्णु दासवरेण्य कसं सांगताच म्हळ्यार नी गंडू ना हेण्णु तू बामूण हांव बायलो म्हण म्हळ्यार तांणी सांगचे अभिप्राय कसं म्हळ्यार परमात्मा हांव केल्लेलें पाप पुरा तू घे पुण्य मात्र म्हाका दी म्हणून ताजे अर्थ तू बामूण हांव बायलो म्हळ्यार ते अर्थ आमगेले बायल बामणा मध्ये सांगिल्लें न्ही तें हांव केल्लें तशें बायल्यान आरामाशें येता बामणान केल्लेलें म्हाका अर्थ कशी मेळता हांव कसं करनातल्या वरकेन चलता म्हूण म्हणचें तशें ना बायल्यान कोरका बामणान कोरका बामणान केल्लेल्या बायल्या वरकेन तांतू पालुदार आसा बायल्यान केल्लेल्या वरकेन हांचो समभागित्व आसा खंयच्यान तूं म्हळ्यार धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुण्य पुरुषार्थ आसा हांतू धर्म अर्थ आनी काम ह्या तीनंत मात्र सहभागित्व मोक्ष त्या जर्नी एकलेलेच बायलेले बामणा सहकार मेळता बामणाक बायलेले सहकार मेळतले जाल्यार मोक्ष मार्गाक एकल्यान वचका तांतू मोक्ष मार्गांत प्रवृत्ती जाले नंतर बायले तांतू सहभागित्व आसना एके बायल्यान गेल्यार बामणाल सहभागित्व आसना सहभागित्व खंय म्हळ्यार धर्म अर्थ काम इतल्यांत मात्र म्हणल्यानंतर हांगा तूं बायल्यान अशी म्हणल्यार समभागित हांव तुमी केल्लेले पापांत हांव भागी न्हय आयलो नारदान म्हणलें एक काम करी आतां तुका हांव एक मंत्र उपदेश करता त्या मंत्र निरंतर जप करता निरंतर जप केलेले कडेन ना तुगेलो उद्धार जाता खंयची मंत्र म्हळ्यार हांगा पळय त्या थंय दूर पळय त्या कसं न्हय म्हळ्यार एक रूख दाखोवन रूख कसं न्हय कन्नडांत मरा हांगा पळय मरा थंय पळय मरा पुरा कडेन सुद्दां रान रूख आशिल्लें मरा मरा म्हणलो एक काम करी मरा 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 म्हणून म्हणत आसतो निरंतर जप करता आसा तुगेलो उद्धार जाता इनडायरेक्टली रामाल नाव घेतलेलें म्हण घेता तुगेलो उद्धार जाता जप करी म्हणलें की तो मरा 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 म्हणून नित्य निरंतर परमात्माले ध्यानांतू त्या नामांतूची त्या नामाची रामनामाची तागेले धाम करून निरंतर जप करताची एक दिवस तागेल्या ताका साक्षात्कार जाले नारदादी मुनी आयले हा तपस्या तपोनिरत जालो सुतू हुत्त वाडलेली तेन्ना नारदादी मुनिवरेण्य येवन तांणी सांगलें तुगेले तपस्या आज अंत्य जालें तुगेलें जिवीत धन्य जालें उठा आनी तूं तपस्वी जालो महर्षी जालो म्हण महर्षी पदवी दिली ताका उठोन आयलो त्या उठोन आयले तेदन वाल्मिकी जालो तो हुत्ताक संस्कृतांत वल्मीक म्हणटाची त्या वल्मिका दुखून उठोन आयलो ताका वाल्मिकी म्हण नांव जालें हे काणी कडर रामायण रचना केली ताणें आतां हे काणींत कशी म्हळ्यार पूर्ण सत्यांश आसवे ना अंत सत्यांश अशें अर्ध मात्र आनंद रामायणांतू हेची काणी येता वाल्मिकी पूर्ववृत्तांत सांगता म्हणटना
एकलो शंखा म्हणेल एक ब्राह्मण असेल काही. तो ब्राह्मण एक दिवस अशी रान्ना येत म्हणतात एकलं व्याध मेळलं ताका. त्या व्याधान मेळले तक्षण व्याधान हागेला असेल पुरा चोरलाय खांपलाय. कसकसन हात्ता पुरा धोरण घेतला त्यावर केन खांबून कितलं ते मिळत गेला असेल चप्पल वर केन घेऊन गेलो. तेदन चप्पल असेल की ना की गोतना पादूक अंतो असेल घेऊन गेलो. आणि बघत म्हणत ताक कसन दिसलं की कसं की व्याध हा का ह्या ब्राह्मणाला पुरा हा चोर घेऊन वत्त असा चप्पल पुणे असतो ताका चमकून वच्च्या दाव का जातल्या म्हणून चप्पल दिलं काय. त्या ब्राह्मणान म्हणलं काय व्याध हा का तुगेल पूर्वजन्माचे कसं की पुण्य असं तू ह्या चप्पल दिवच्या किती मला पुरा तू भरत असा चप्पल दितस म्हणजे तुगेल पूर्वजन्माचे कसं की पुण्याच्या प्रभावानं म्हणलं काय. हा पूर्वजन्म म्हणलं कसं म्हणून होत ना पुण्य म्हणलं कसं होत ना व्याध येऊन येईन ताईल तो आणि नेमकेल काही कसं पूर्वजन्म म्हणलं कसं नाही पुण्य म्हणलं कसं नाही. आणि म्हणले काही यो हा सांगतो तुका म्हणून बसकारून घेतलाय. आणि त्या शंखा म्हणेल ब्राह्मण त्रिकाल ज्ञानी तो ताण हागेल पूर्वजन्माचे वृत्तांत सांगले. पळ्या तू व्याध नाही पूर्वजन्मांत तू ब्राह्मण दावन असिलो पूर्वजन्मांत तू ब्राह्मण दावन असेल ते ना. हागेल पूर्वजन्माचे वृत्तांत कसं नाही म्हणा रे हक्के एक पतिव्रता साध्वी स्त्री बाईल मनशी ती गेलो तो भारडीक दावन असता त्याला हो नीचो ब्राह्मण जन्म मेळला रीची ब्राह्मण्य नष्ट दावन असता ब्रह्मबंधू दावन असता पतित दावन असता वेश्या स्त्री संपर्क करता द्यूत क्रीडांत मग्न जाता नाना तऱ्हाचे दुर्व्यापार कोरनो दुराचारी जाता अनाचारी जाता व्यभिचारी जाता. इतलं तरी म्हणत आहे वेश्या स्त्री का खंच वेश्या स्त्रीवर अनुराग असेल हक्का तिक दलरे घरांत आपण येऊन हाणू संसार करतो हागे लोटो हागेल बाईलवर केनस दला बाईला साध्वी स्त्री तिने बामणाला सेव केलं. ह्या कसं नाही पडे ना अशी मिगेल कर्तव्य मिगेल धर्म पती दिक्कान मिगेल एक धर्म असं त्या हाव परिपालन कर का म्हणून तिने परिपालन केलंय. हाण केलेलं नीच कृत्याक हाक सहज दावून रोग आईलाय. अंत्यकालारी हाक रोग आईल त्यानंतर ती वेश्या स्त्री सोण गेले रुग्ण झालो हा रोगग्रस्त झाले लोटो हाव कसं नाश्य आहे म्हणून घेऊन ती चमकले. बाईला असिली सेव करत असिले. एक दिवस अंत्यकालार सेव करत करत म्हणताना बेडरिडन झाले त्यानं कशी जात म्हणारे मनुष्याक प्रति दिवस वक्कत देऊन 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 त्या वक्कत कोण घालताची तोंडाक तांगेल वेर कोप येता किती म्हणा तिथलं कटू औषध त्या औषध घेऊच्या का दायना मस्त हांतलार असेल तर मस्त अनुभवसीच असतात कष्ट दुःख कोणे येऊन औषध दिल्यावर त्या औषध दितल्यांक झोर करताच किती म्हणा तांका त्या कटू औषध स्वीकार करच्या दायना. हाण वर के ना बाईले ना हाण त्या औषध दिवचे असिल्या त्या कसं झालं म्हणा मध्य देवल महर्षी म्हणून एक लायलाय तांगेल घरा येईल ते ना हिण ती गेलं मस्त हिण बाईले ना मस्त सेव केल्या त्या महर्षीला तागेला दुखून अनेक औषधवर केन घेतल्या औषधज्ञ असेल तो म्हणून घेऊन औषध घेतल्या त्याला खंचे लागणी पादोदक पुणे हाव पिवेतो ह्या महर्षीला रोग बत्तल्या म्हणून घेऊन पादोदक वर केन पिवेल्या रोग बच्चनी अंतु अंत्यार त्या देवल महर्षीवर केन गेलो त्याकडे तागेलं कार्याक हेकडे अंत्यारे अशीच औषध दित म्हणतात ताण कसं केल्या कोप्पाना ती गेल बॉट चाबलं काही एक बॉट चाबलो त्या बॉट चाबीला कुडकी दावून हा तोंडा भितर गेला पोटा भितर गेला. त्या भितर गेलेले तोडो हा त्या क्षणाक गेलो मरण प्राप्त झाले. ताजी निमित्तानं कसं झाल्या अंत्यकालार मर्त म्हणताना त्या बॉट खाल्ल्या त्या मांस भक्षण केलेल्या प्रभावानं हा नेक्स्ट जन्मांतो व्याध दावन आयलो ब्राह्मण आसिलो व्याध दावन आयलो ताण तशीची व्याध वृत्तीरी जीवन केलं बेड जनांगांतो वाटलो तशी जीवन केलं गेलो वापास 2 जन्म झाल्या. ह्या सर्व तो ब्राह्मण ताक सांगतं असं व्याधाक फुडली जन्माचे ह्या तुगेल वृत्तांत म्हणून ब्राह्मण दावन आयलो नीच कृत्य केलं मेल्लो वापास व्याध झालो व्याध दावनवर केन जीवन यापन केलं गेलो. नेक्स्ट जन्मा येऊ का नेक्स्ट जन्मा येत म्हणताना परत ब्राह्मण दावन आयलो कशी म्हणा रे एकलं ब्राह्मण असिलो त्या ब्राह्मणाक नागिणी लोटू संपर्क करून घेऊन त्या नागिणी कधी ब्राह्मणाक दाल्लो हो पुत्र
फाची व्याधो त्या दोग जनाला समागमान पुत्र जाऊन येता आणि तो ब्राह्मण जाऊन येता. हे हानी दोग जन कसं करतात आऊस बाप्पूसो ह्या चारडा सोडताच अनाथ जाऊन असता. ह्या चारडा सोडलेल्या चारडा का व्याध जनांगाचे बेड जनांगाची येऊन उक्कोण वरून तांनी परिपालन करताच. पालन पोषण रक्षण सर्व तांनी करताच. तशी हो व्याधो कडेर वाल्मिकी दत्ता व्याध जनांगाची येऊन ताका आपण होरनो तांगेलेची पालनेरी पोषणेर वाढतं असता. एक दिवस हो रान्ना असतं म्हणतात नारद महर्षीला आगमन जाता. नारद महर्षीला आगमन झालेलं ते ना हो नारद महर्षीला त्या सप्तर्षील पुरा कसा असं चोरन भत्त म्हणतं ना ते दन निमगिताच तुगेल बाईल वरकेन ह्या पापांत भागी अस्वय म्हणून कडेर वरलेलं काणी यथा प्रकार तशी जात. आणि तू कोणची तात्पर्य कसं नाही म्हणा रे वाल्मिकी महर्षी वाल्मिकी जनांग म्हणस बेड जनांगाचवे व्याधवे नाही ताक उत्तर स्पष्ट जाऊन नाही. वाल्मिकी ब्राह्मणोची जन्मतः शरीरतः ब्राह्मणोची जाल्यार हे आम्ही आनंद रामायणाच कथा प्रसंग पळयले तेन्ना आमकां कळटा तो ब्राह्मण जावन जन्म आयलो कडेर प्रसंगवशात कसं ना जाल्यार दुर्दैव व्याध जना लोटू वाडलो तांनी वाड्डेल ताका. अनेक काणी आसा त्यावर केन पुष्टीकरण करता कसं म्हळ्यार हो ब्राह्मण जावन आशिल्लोची मग रिक्षा म्हणेल एक ब्राह्मणाक जालो. एक दिवस आवसू थंय स्नानाक न्हंय तो स्नानाक गेलेले तेन्ना त्या चारडाक थंय तटारी दवरलेले. एक हद्दू येऊन त्या चारडा उक्कोळून व्हरून खैकी व्हरून घाल्या. थंय बापा असं तांणी व्याध जनांगाचे कसं आसाची बेड जनांगाचे तांणी त्या चारडा उक्कोळून पालन पोषण केलें. तशी थंय वाडलो. दोन्ही काणी आमकां पुष्टीकरण करता कसं नाही म्हळ्यार वाल्मिकी ब्राह्मण जावन आशिल्लो. असं की कारणवशात व्याध जनांगान थंय वाडका जाली ताका थंय वाडलो. अशी व्याध वृत्तींत आसतना नारद महर्षीलांनी पुरा आगमन जालें. तांणी निमगेल्या पापान भाग येस ना निमगून यो आईल नंतर पळया कडे वेल काणी आणि के गमत आस. नारद महर्षीन उपदेश करता म्हणतना ह्या कसं ने रूक म्हणल तो त्या कसन रूकू कन्नडान मरा 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 म्हणालो. मरा मरा म्हणी मरा मरा कसन म्हणचे ताका कन्नड गोत असेल काय मरा मरा म्हणचे ताका काय कन्नड गोत ना. तर म्हळ्यार कसं नाही म्हळ्यार वाल्मिकी आनंद रामायणांत येता हाणे इतलं नीच कृत्य केलेला का रामा म्हणून नामोच्चारण करच्यावर केन ताका योग्यता नाशिल्ली. त्या शब्द उच्चारण करच्या जाल्यार एक योग्यता आसका अधिकार आसका त्या अधिकारू ताका गेलेला तितलं नीच कृत्य केलेलं ताणें व्याध जावन ताकाच हानी महर्षीन कसं म्हणल्यार तुका आमी राममंत्र उपदेश दिवच्या साध्य ना आम्ही व्युत्क्रमार दिताची म रा म्हणताची तू तशी मरा मरा म्हणेल वयताणा जाल्यार रूक दाखोवन उपळ्या ह्या रूको ह्या मरा ई मरा आ मरा नाही. ताचे अभिप्राय कसं नाही म्हळ्यार ह्याची व्युत्क्रमार तू सांगा कितें म्हळ्यार तुका अधिकार ना आता रामा म्हणून तितलो अधिकार वर केन्ना तुका मरा मरा म्हणता वस तुगेलो उद्धार जाता म्हण घेवन. तशी वाल्मिकी महर्षीना तो व्याधो मरा 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 म्हणताची वाल्मिकी महर्षी जालो.